पहा, यामध्ये काय विचारलं होतं, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण होते. ओके, आहे तसा प्रश्न आहे. ओके, 2024ला सेम प्रश्न होता, तर त्यावेळी त्याचं उत्तर होतं शक्तिकांत दास. बट आता हे उत्तर योग्य आहे का, तर नाही. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, यापैकी कोणीही नाही. मग यापैकी कोणी नाही तर मग कोण आहे, तर सध्या आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. ओके, संजय मल्होत्रा हे सध्याचे आपल्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत. ओके, मग तुम्हाला पुढे जाऊन विचारतील हे कितवे गव्हर्नर आहेत, तर हे आहेत 26वे. ओके, यांच्यापूर्वी कोण होते, यांच्यापूर्वी होते शक्तिकांत दास 25व्या नंबरचे. हे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर आहेत श्री संजय मल्होत्रा. त्यांनी 11 डिसेंबरला 11 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारलेला आहे आणि ते आरबीआयचे 26वे गव्हर्नर आहेत आणि त्यांनी शक्तिकांत दास यांची जागा घेतलेली आहे. हे इथे लक्षात ठेवायचे. आणि ते 1990 बॅचचे IAS अधिकारी आहेत आणि त्यांनी महसूल विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आता आरबीआय बद्दल बोलतोय, तर आरबीआयची माहिती आपल्याला आवश्यक असणं महत्वाचं आहे. बेसिक माहिती, आरबीआयची स्थापना कधी झाली होती, तर 1 एप्रिल. ओके, 1 एप्रिल 1935 मध्ये मित्रांनो आरबीआयची स्थापना झाली होती. हा महत्वाचा पॉईंट आहे, विचारणार परीक्षेमध्ये येतोच. आणि जो 1934चा आरबीआय ऍक्ट आहे त्यानुसार 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना झाली होती. ओके, मग तुम्हाला पुढे जाऊन विचारतील आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते. ओके, आरबीआयचे पहिले गव्हर्नर ओके विचारतात मित्रांनो, विचारलेला आहे प्रश्न त्यामुळे सांगतोय. आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत ऑसबोर्न स्मिथ. ओके, ऑसबोर्न स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर आहेत. ओके, मग पुढे जाऊन तुम्हाला विचारतील आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर. ओके, आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण आहेत, तर ते आहेत सी.डी. देशमुख. ओके, सी.डी. देशमुख हे आरबीआयचे पहिले भारतीय गव्हर्नर. डॉक्टर चिंतामण द्वारकानाथ देशमुख त्यांनी 1943 ते 1949 या दरम्यान कार्यभार सांभाळला होता आणि नंतर ते भारताचे अर्थमंत्री बनले होते. महत्वाचे पॉईंट तुम्हाला आरबीआय संबंधित सांगितलेत. आता आरबीआय संबंधी कोणता जरी प्रश्न आला तरी तो तुम्हाला सोडवता येणारच आहे. बट एक महत्वाचा प्रश्न राहिलेला आहे, आरबीआयचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी आहे. चला आन्सर कमेंट करा फटाफट, 5 सेकंद वेळ घ्या. आरबीआयचं हेडक्वार्टर कोणत्या ठिकाणी, बघूया किती जण एकदम पॉवरफुल स्टडी करतात, इथूनच मला समजणार आहे. एक लक्षात घ्या. चला आरबीआयचं हेडक्वार्टर फटाफट कमेंट करा. कमेंट करून झालं का, तर ते आहे मुंबई येथे. ओके, महत्वाचा प्रश्न.